सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड प्रभाग समितीच्या बैठकीत आज नगरसेवक कैलास मुदलियार यांनी शहरातील गंभीर प्रश्न मांडत प्रशासनाला खडेबोल सुनावले। मुदलियार यांनी पथदिव्यांवर केबल व इंटरनेटच्या बेकायदेशीर तारा टाकल्याने अपघाताचा धोका वाढला असा मुद्दा उपस्थित केलाय। यासाठी त्यांनी दत्त मंदिर परिसरातील धक्कादायक उदाहरण दिलंय। वायरमध्ये पाय अडकून एका निवृत्त लोको पायलटचा मृत्यू झालाय असे सांगत त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे। या गंभीर मुद्द्याची दखल घेत सभापतींनी दत्त मंदिर, शिखरेवाडी, उपनगर, जय भवानी रोड, सौभाग्यनगर, विहितगाव रोड, सिन्नर फाटा, जेल रोड सह संपूर्ण नाशिक रोड परिसरातील बेकायदेशीर तारा 7 दिवसात हटविण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले। तसेच उद्यान विभागावरही मुदलियार यांनी गंभीर आरोप केलाय। मनपाने प्रभाग क्रमांक 20 मध्ये 150 वृक्ष लागवडीचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात तेवढी झाडे दिसतच नाहीये असे त्यांनी ठणकावून सांगितले। त्यांनी पुढे आरोप केलाय की झाडांच्या ठेकेदाराला पाणी टँकरचा ठेका देण्यात आलाय, त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता असून याची तातडीने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तुम्ही त्या शाहूनगरमध्ये 411 झाडं लावले ना, 411 झाडं बरोबर। गजानन मंदिरामध्ये 74 झाडं दाखवा ना ते झाडं। बरं तुम्ही तुमच्या एग्रीमेंट मध्ये सांगता झाडं कोणती लावायची? अन्न मी त्याच्याबद्दलचे तुम्हाला ऐका, तुम्ही झाडं कोणती लावायची? गजानन मंदिरामध्ये वड पिंपळ हे झाडं मला दाखवा, किंवा त्या शाहूनगर मध्ये वड पिंपळाचे झाड दाखवा। आपले देशी प्रजातीचे काय झाडांचा उल्लेख केलेला तुम्ही तुमच्या एग्रीमेंट मध्ये साहेब? हो ना, बरोबर। आणि बिटको चौकापासून तर दत्तक पर्यंत मला हे झाड दाखवा ना। तुम्ही रोड सेंटर मध्ये लावले म्हणतात ना 750 झाड, ते दाखवून द्या। एक तरी झाड तुम्हाला कोणाला दिसतं का वड पिंपळचं? 750 झाडं लावले आणि 10 लाख रुपये दिले त्याला आतापर्यंत त्या ठेकेदाराला। झाडं लावलेले माझं म्हणणं काय, हे जे एग्रीमेंट मधले झाड आहेत का? एग्रीमेंट मध्येच एग्रीमेंट मध्ये एकही झाड नाही साहेब। माझ्याकडे जीपीएस फोटो आहेत सगळ्यांचे, मी एकूण एक झाड मोजलंय। पान ट्री हे एग्रीमेंट मध्ये नाहीये। नाही, दाखवून देतो मी, त्याचं काय अडचण नाही। जे आहे जागेवर तुम्ही त्या ठेकेदारावरती कारवाई करणार का? ठेकेदार चुकीच्या पद्धतीने मला तुम्ही तुमचे अधिकारी आणि तुम्ही आणि मी सगळे एकूण एक झाडाची पाहणी करायला येणार आहेत का? हो। आणि तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तोच कॉन्ट्रॅक्टर पाणी विभागाला पण आहे साहेब, तुमच्याकडे आहे बरोबर ना? एकच कॉन्ट्रॅक्टर दोघांकडे, तेच 6 टँकर तिकडे पण चालतात, तेच 6 टँकर इकडे पण चालतात ना। आता पाणी मारलं जे आपल्या गांधीनगरच्या पाणीच्या टाकीवरून पाणी भरून आणतो आणि तेच पाणी झाडांना टाकतो, आणि तो तिकडे काय दाखवतो की ह्या सोसायटीला वास्तू शांतीला बिल दिलं म्हणून, पाणी दिलं म्हणून। दिलं होतं 10 मार्चला स्ट्रीटवरच्या जे केबलच्या आणि इंटरनेटच्या वायरी आहेत त्या उतरवल्या तयार नाही, पण त्या कुलकर्णी साहेबांकडे ते पत्र दिलं। कुलकर्णी साहेबांनी 2 दिवस ते काम चालू केलं। त्याच्यानंतर त्यांनी मला असं उत्तर दिलं, मॅडमनी सांगितलं बंद करायला काम, आणि त्याच्यानंतर इन्सिडेंट असा झाला 23 तारखेला एक लोको पायलट दत्त मंदिरच्या सिग्नलवरती वायरमध्ये पाय अडकला म्हणून खाली पडला आणि तो मृत्यू पडला। आणि ह्या सगळ्या गोष्टींना मला माहिती अशी भेटली की साहेबांनी सांगितलं मॅडमनी त्यांना 1 महिन्याची मुदत दिली, मार्च पासून आतापर्यंत त्यांना मुदत अजूनपर्यंत इतकी मुदत का बरं दिली? विद्रोपीकरण इतकं झालेलं आहे नाशिक रोडला की सगळीकडे केबलच्या वायरी या पोलवरती इतक्या घाणेड्या पद्धतीने दिसतात। प्रत्येकाच्या घराच्या समोर बंडलचे बंडल बांधले आहेत आणि एअरटेल, रिलायन्स हे सगळे स्वतःचा धंदा करतायत। महापालिकेने इकडे त्यांच्याकडनं भाडं आकारावं। इंटरनेटचं केबल आहे ना, इंटरनेट केबल सगळ्या केबल काढून टाका ना। त्यांनी सांगावं ना की काय का बरं नाही केली, का बरं थांबवली, कोणाच्या प्रेशर मध्ये थांबवलेली असं मला कळालं। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।